आणि मुंबईच्या पवईमधल्या ओलीस प्रकरणातील आरोपी संदर्भात मोठी माहिती समोर आली आहे। दीपक केसरकर शिक्षण मंत्री असताना रोहित आर्यनं उपोषण केलं होतं। स्वच्छता मॉनिटर अभियानात सरकारनं पैसे थकवल्याचा आरोप रोहितनं केला होता। 12 जानेवारी 2024ला शासन आदेश काढून रोहित आर्य यांची प्रोजेक्ट लेट्स चेंज स्वच्छता मॉनिटर या अभियानाच्या प्रकल्प संचालकपदी नियुक्ती करण्यात आली होती। या प्रकल्पासाठी 20 कोटी 63 लाख रुपयांची तरतूद करण्यात आली होती। मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा या अभियानाच्या प्रचार आणि प्रसाराची जबाबदारी प्रोजेक्ट लेट्स अंतर्गत रोहितवर होती। दरम्यान रोहित आर्यच्या मागण्या नेमक्या काय होत्या त्यावर ग्राफिक्सच्या माध्यमातून एक नजर टाकूया। शालेय शिक्षण विभागानं स्वच्छता मॉनिटर अभियान गुंडाळल्यानं नुकसान झाल्याचा दावा रोहित आर्यचा होता। 45 लाख बुडवल्याचा रोहितचा आरोप होता। आझाद मैदानात काही दिवसांपूर्वी त्यांनी उपोषणही केलं होतं। तत्कालीन शालेय शिक्षण मंत्र्यांची भेट घेऊनही फायदा न झाल्याचा दावा रोहितनं केला। काही दिवसांपासून तणावात असल्यानं उपचार घेत असल्याची माहिती मिळतेय। दरम्यान